नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर काल आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी पाहिली। तर आज आपण पाहणार आहोत उत्तर पूजा कशी करायची आणि जे आपण वस्तू वापरल्या आहेत त्या काय करायच्या हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही चॅनलवर माझ्या जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन आहे ते हिट करा, त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आपण काल छानपैकी पूजा मांडणी केली, तर आज आपल्याला उत्तर पूजा कशी करायची आहे हे आपण पाहणार आहोत। तर काल मी सकाळी 7 वाजता पूजा मांडणी केली होती, 7 ते 8:30 पर्यंत माझी पूजा मांडणी झाली होती। तर आज पण उत्तर पूजा आहे ही सकाळी 7 वाजताच मी तयारी केली उत्तर पूजा करण्यासाठी। सगळ्यात आधी आपण जे दिवे आहेत ते विझलेले असतात ते आपल्याला दिवे पेटवायचे आहेत आणि त्यानंतर आपली जी दररोजची देवपूजा असते ती करायची आहे आणि अगरबत्ती धूप वगैरे दाखवून देवीची पूजा करायची आहे, आरती करायची आहे। त्यानंतर आपण जी मांडणी केलेली असते, जसं फुलं आहेत, ही सुकलेली फुलं आहेत, पानं आहेत, रांगोळी आहे, हे सगळं आपल्याला एका पिशवीत एकत्र करायचं आहे आणि हे निर्माल्य कलशमध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे। म्हणजे हे आपल्याला निर्माल्य कलशमध्ये किंवा पाण्यात वाहून द्यायचं आहे। पण हल्ली कसं होतं, पाण्यात वाहून दिलं, तळ्याच्या पाण्यात प्रदूषण होतं आणि लोकही निर्माल्य कलशमध्ये हल्ली सगळेच जण निर्माल्य कलशमध्ये हे जे फुलं आहे, सुकलेली फुलं आणि पानं त्यामध्येच टाकतात। हल्ली कोणीही तळ्याच्या पाण्यात वगैरे वाहून देत नाही, कारण हे अलाउडच नाही आहे आणि पाण्याचं पण प्रदूषण होतं। त्यामुळे हे तुम्ही असं करू नका। तुम्ही नेहमी जे वाहत्या पाण्याच्या इथे निर्माल्य कलश असतं, तळ्याच्या इथे निर्माल्य कलश असतं, त्यामध्येच हा सुकलेली पानं फुलं यामध्येच टाकावी। तर त्यानंतर मी हे सगळं एका पिशवीमध्ये गोळा केलं आणि त्यानंतर देवीचा मुखवटा आहे, जे दागिने मी घातले होते, त्यानंतर वेणी आहे, सुपारी आहे आणि त्यानंतर जो ब्लाऊज पीसचा मी कपडा वापरला आहे तो मी एका डब्यामध्ये पॅक करणार आहे, कारण तर नेक्स्ट गुरुवारी मला तो परत त्याच गोष्टी वापरायच्या आहेत। तर हे पाणी आहे, हे काय करायचं आहे, तर हे पाणी आहे आणि आंब्याची पानं आहेत, ही आपल्याला निर्माल्य कलशमध्ये टाकायची आहेत। जे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला सगळी सुकलेली फुलं आणि पानं एकत्र करायची आहेत आणि ही निर्माल्य कलशमध्ये आपल्याला टाकायची आहेत। आणि हे जे पाणी आहे हे आंब्याच्या पाण्याने थोडं घरात शिंपडावं, कारण ह्याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि आपण पूजा केलेली असते, तर हे एकदम पॉझिटिव्ह झालेलं पाणी आहे, हे आपल्या घरात शिंपडावं आणि त्यानंतर हे पाणी तुळशीला वाहून आणि किंवा इतर झाडांना तुम्ही वाहून देऊ शकता। त्यानंतर ज्या जागेवर आपण पूजा मांडली होती त्या जागेवर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि एकदम स्वच्छ क्लीन करून आपल्याला त्या जागी दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे। तर मी हे 2 निरंजन पेटवल्या होत्या आणि त्यानंतर मी त्याच परत तिथे ठेवल्या आणि शक्यतो या जागेवर लगेचच पाय वगैरे ठेवू नये, कारण आपण इथे पूजा मांडलेली असते। तर ओटीचं सामान मी ठेवलं होतं, तर हेच ओटीचं सामान मी कोल्हापूरमधून आणलं होतं आणि जी फळं वापरली होती त्याचा प्रसाद करणार आहे आणि नारळ आहे तो तसाच धुवून परत कलशमध्ये ठेवायचं आहे, पाणी चेंज करून। तर हे पाणी आहे मी तुळशीला घातलं आणि बाकी उरलेलं इतर झाडांना घातलं आणि त्यानंतर जो मी ब्लाऊज पीसचा कपडा वापरला होता तो छान रीतसर घडी करून एका डब्यामध्ये पॅक करून ठेवला आणि त्याचबरोबर मुखवटा आहे हा मी या प्लास्टिकच्या डब्यामध्येच पॅक करून ठेवते। त्यामुळे हा 3 ते 4 वर्ष माझ्याकडे आहे आणि मी 3 ते 4 वर्ष हा बदलला नाही। तर हा मुखवटा जसाचा तसा आहे जर तुम्ही व्यवस्थितरित्या त्याला पॅक करून ठेवता। आणि हे ओटीचं सामान आहे ते मला नेक्स्ट गुरुवारी, दुसऱ्या गुरुवारी वापरायचं आहे, तो पण मी या डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे। त्यानंतर मी तुम्हाला दाखवलं होतं हे मंगळसूत्र आहे, मी कोल्हापूरमधून आणलं होतं। हे मंगळसूत्र मी कोल्हापूरमधून 150 रुपयात आणलं होतं। याचं पेंडंट जे आहे नथचं आहे, जी नथ असते त्याप्रमाणे याचं पेंडंट आहे। तर ही ज्वेलरी पण मी सांभाळून ठेवणार आहे, जर मला वापरायची असेल तर। सध्या मी वापरणार नाही, मी पूजेसाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर जर मला वापरायची असेल तर मी वापरू शकते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि
तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.